गोय सरकारचे सेवेन साबार वर्सां वेगवेगळ्या पदांचेर सेवा दिवन वित्त सचिव म्हूण निवृत्त जाल्ले दौलतराव हवालदार आयज आमचे मदीं मुखेल सोयरे आसात. तांची खरी वळख करपाची जाल्यार ते बरेपैकी वाचस्पती. संवसारांतले अक्षर साहित्य तांणी वाचलां आनी अभ्यासलां. तांची चित्रपटांची खाशेली आवड आसा. दर्जेदार चित्रपट अभ्यासू नदरेन पळोवपाचो तांचो छंद. तांची ओघवती आनी लालित्यपूर्ण भास आयकुप्यांचेर मोनेळ घालता. तांकां विनवणी आसा, तांणी आपले उलोवप करचें. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले भाई भाऊजो, लेखक प्रकाश परेकर, मित्र आमचे भूषण भावे, रमिता गुरव आणि इथं उपस्थित असलेले कोकणी चळवळीतले लेखक, कवी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सत्तरीतले पुरण शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय. मी हे पुस्तक कादंबरी मी स्वतः अजून वाचलेली नाही, पण प्रकाश परेकरांचं जे कथेचा एक संग्रह असलेलं पुस्तक वरसल हे मी वाचलंय. त्यामुळं प्रकाश परेकरांचा एकंदर असा वर्ल्ड व्ह्यू, जगाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, तो कशा प्रकारच्या प्रदेशाविषयी लिहितो, त्याचे पात्र काय आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पात्रामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, केवढी आहे, तो कितपत तो त्यात गुंतलेला आहे याची थोडीफार मला कल्पना आहे. त्यातलं तुम्हाला जागतिक वाङ्मयातलं एक छोटंसं उदाहरण देतो थोडक्यात. अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्स काफका नावाचा एक मोठा लेखक होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याला मोठेपण आलं. तो जिवंत असताना तसं काही एक 3-4 कथा त्याच्या प्रसिद्ध झालेल्या होत्या, पण तो त्या कथामध्ये प्रचंड इन्व्हॉल्व होता. त्याला जे काय सांगायचं त्या कथेबद्दल, ती कथा म्हणजे फिक्शनच आहे, ते काही नॉन फिक्शन नव्हतं, पण तरी त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व होता. म्हणजे सुरुवातीला त्यांनी लिहिलेले महत्त्वाच्या मेटामॉर्फोसिस किंवा जजमेंट किंवा कंट्री डॉक्टर अशा काही कथा होत्या, आणि त्या कथा अशा दीर्घ कथा होत्या. आपल्याकडे आता जरा दीर्घ काही झालं की त्याला ते नॉव्हेला म्हणतात, जे लघु कादंबरी असं म्हणतात. पुशिरेगेंची सावित्री वगैरे त्या टाईपचे. तर सुरुवातीला त्याला पब्लिशर मिळत नव्हता नेहमीप्रमाणे. ते चांगल्या लेखकाचा तो प्रॉब्लेम असतोच. तर दिलीप बोरकर काही तिथे नव्हते जर्मनीमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्याने त्या काळात एक रॉबर्ट नावाचा मोठा रॉबर्ट म्युझिल नावाचा एक मोठा लेखक होता, आणि स्वतःचा एक मॅगझिन काढायचा. तो ऑस्ट्रेलियामध्ये होता, म्हणजे जर्मनीच्या बाजूलाच, आणि तो खूप प्रसिद्ध असा होता. त्याने मॅन विदाउट क्वालिटीज नावाची एक मोठी ट्रायोलॉजी लिहिली होती. त्याला यांनी कथा पाठवली. काफकाने पाठवल्यानंतर त्या रॉबर्ट म्युझिलने त्या कथा वाचल्या, आणि त्याने त्याला कळवलं काफकाला की अनुभव तुझ्या कथा आहेत चांगल्या, पण त्या खूप मोठ्या आहेत, आणि एवढं मोठं नाही, माझं हे मॅगझिन आहे, मला असं ते छोटं पाहिजे, आपल्या दिवाळी अंकात कसं आपण छापतो तसं. तर काफका त्याच्यात प्रचंडच इन्व्हॉल्व होता. ते उत्तर आल्यानंतर त्यानं कळवलं त्याला की रॉबर्ट म्युझिल, ह्या कथा ह्या माझ्या मुलांसारख्या आहेत, आणि तू ज्यावेळेला मला सांगतोस की त्या कमी कर, छोट्या कर, म्हणजे माझ्या मुलांची उंची कमी केल्यासारखं होईल, आणि तसं मी माझ्या कधीच करणार नाही छापल्या तरी चालेल. आता हे त्यावेळेला म्हणला, लोकांना आश्चर्य वाटलं की हे याला एवढं मोठं रिकग्निशन मिळत होतं, पण ते नाही मिळालं. त्याच्या मृत्यूनंतर 40-50 वर्षांतर लोकांच्या लक्षात आलं की हा जगातला सर्वात महत्वाचा कथाकार होता. जगभरात त्याच्या कथांची ट्रान्सलेशन झाली. त्यानं कादंबऱ्या ज्या लिहिल्या होत्या त्या इनकम्प्लीट होत्या, त्याही पब्लिश झाल्या त्याच्या इच्छेविरोधात. पण ह्या कथांच्या संदर्भात रेफरन्सेस लिहिले गेले, जे पर्टिक्युलरली मेटामॉर्फोसिस आणि जजमेंट ह्या कथेविषयीचे रेफरन्स आहेत, ही जगातल्या कुठल्याही शॉर्ट स्टोरीविषयी एवढे रेफरन्सेस लिहिले गेले नाहीत. आता ह्याच्यात काफकाने जे काही लिहिलेलं होतं, मेटामॉर्फोसिसमध्ये असो किंवा जजमेंटमध्ये असो, ते काय होतं, त्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये तो जीव होता काफका, दोस्तोवस्की सारखाच. तर त्या व्यवस्थेमधला त्यांचा ह्या नातेसंदर्भातला असं एक ह्युमन एलिमेंट असा होता, आणि काफकाची इन्व्हॉल्वमेंट त्यातली जी होती
ती इन्व्हॉल्वमेंटच सर्व लोकांना नंतर वाचकांना पर्टिक्युलरली नंतरच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात भावली. दामोदर मावजोंचं एक म्हणजे मी त्यांचा ते कथासंग्रह वाचलेला आहे, तो इंग्लिश ट्रान्सलेट केलेला, दीज आर माय चिल्ड्रन असं म्हटलं. त्यातली एक पहिलीच कथा आहे द वो नावाची, कोकणीत त्याचं वेगळं नाव असेल. म्हणजे आपल्या एखाद्या फॅमिलीमध्ये बऱ्याचदा लहानपणी किंवा मोठं झाल्यानंतर सुद्धा घरातला एखादा मुलगा अचानक नाहीसा होतो, असं अनेक फॅमिलीत घडतं. आणि मग आपल्याला त्याचं काहीच कळत नाही की त्याचं पुढं काय झालं. पण त्या फॅमिलीमध्ये जे लोक असतात, त्याचं वडील असेल, आई असेल, ती त्याच्यामध्ये एवढे इन्व्हॉल्व्ह असतात की त्यांना शेवटपर्यंत असं वाटत राहतं की तो परत काहीतरी येणार, किंवा दुसरा कोण माणूस आला की त्यांना नेहमी भास होतो की अरे हाच तो काय. आणि ती होप ते कधीच सोडत नाही. तर ही जी इन्व्हॉल्वमेंट आपल्या आई वडिलांची आपल्या मुलांच्यामध्ये असते, तशीच इन्व्हॉल्वमेंट लेखकाची आपल्या लेखन कृतीमध्ये, की त्याला काय सांगायचं आहे. तर पुरण शेती हा एक विषय आहे की त्यातली जी पात्र आहेत, ते पात्र म्हणतात की माझ्या आजूबाजूचीच आहे, ते मी त्यांना बघितलेले. ही इन्व्हॉल्वमेंट ज्या लेखकामध्ये असते त्याला आम्ही सर्वसाधारण एक कमिटमेंट किंवा नैतिकता असं म्हणतो. तर ती नैतिकता भाई मौजूंच्या लिखाणामध्ये, शॉर्ट स्टोरीच्या रायटिंगमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसते. आणि त्याच परंपरेत प्रकाश पर्रेकरांची ती नैतिकता, त्या लिखाणामध्ये त्यांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती अतिशय स्टार्कली आपल्याला दिसते. दुसरा एक विषय होता, मी 2-3 मुद्द्यावर बोलणार आहे. ह्याच महिन्यामध्ये 14 किंवा 15 मेला एंटरटेनमेंट सोसायटी, म्हणजे आपलं गोवा मनोरंजन संस्था, त्यांनी एक लिटररी फेस्टिवल ठेवली. तिची काही त्यांनी फारशी ॲडव्हर्टाईज नेहमीप्रमाणे केली नाही. आणि त्याच्यामध्ये देशभरातले अनेक लेखक आणि पर्टिक्युलरली गोव्याबाहेरून गोव्यामध्ये सेटल झालेले जे लेखक आहेत, पर्टिक्युलरली इंग्लिशमध्ये लिहिणारे, असे ते लोक होते. आणि काही कामानिमित्त मला त्यांनी तिथं बोलवलं होतं. त्यावेळेला एक कोणतरी स्पीकर ऐनवेळेला आला नाही. तर ते मला म्हणते तुम्ही याल का? मी म्हणले मी येईन. कारण तो विषय असा होता की लिटरेचर, ते लिटररी फिक्शन आणि इट्स इन्फ्लुएन्स ऑन टुरिझम, हे आपलं साहित्य आहे आणि त्याचा आपल्या गोव्याचं टुरिझम वाढीसाठी त्याचा काय उपयोग होईल आणि काय असा व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्या विषयावर मी गेलो. आत्ता हा हॉल म्हणजे आता हा वर्किंग डे असूनही असा संपूर्ण फुल भरलेला आहे. सकाळचा 10चा काहीतरी कार्यक्रम होता, गव्हर्नर वगैरे येणार होते. मी सहसा 9:30लाच जाऊन बसलो होतो. 10 वाजेपर्यंत माझ्या व्यतिरिक्त तिथं कोण नव्हतं. पत्रकार जे काही थोडे ओळखीचे माझ्या उरलेत त्यांनी मला विचारलं तुम्ही असे एकटे येऊन इथं का बसलाय. मग त्यांनी ते लांबवत नंतर चालू केलं. आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की त्या सगळ्या त्या लिटररी चर्चेमध्ये ते जे बोलणारे लोक होते तेच मेजर होते आणि ते फार थोडे होते. ठीक आहे, मग हा विषय आला, चर्चेला विषय आला. तो मी एवढाच करता सांगतो की इथं कोकणी चळवळीतले आणि कोकणी लिहिणारे लेखक कवी आहेत, मोठे लोक आहेत, उदय बेंबरे आहेत. तर त्यातल्या लोकांनी त्या डिस्कशनच्या पॅनलमध्ये मी होतो तिथे बोलायला चालू केलं की आता जसं एक दुसऱ्या महायुद्धानंतर पॅरिस हे लेखकांचं शहर झालं, जे जगभरातनं सगळे महत्त्वाचे लेखक म्हणजे चांगले लेखक हे पॅरिसमध्ये जाऊन सेटल व्हायला लागले. इव्हन लॅटिन अमेरिकेतले कित्येक लोक पॅरिसमध्ये गेले. आणि मग पॅरिसमध्ये गेल्यानंतर अनेक लोकांनी फ्रेंच शिकलं. जे आपला सॅम्युएल बेकेट होता त्यांनी फ्रेंच शिकलं, त्यांनी आपलं वेटिंग फॉर गोदो हे फ्रेंचमध्ये लिहिलं. आता ह्या चर्चासत्रात असा सूर होता की हे गोव्याबाहेरून आलेले जे लेखक आहेत ह्यांनी इथं सगळं बघायचं काय, इथलं कल्चर काय आहे, इथलं नेचर काय आहे, बाकीच्या लोकांच्या चालीरीती काय आहेत, आणि ह्यांनी गोव्यावरच्या विषयावरती पुस्तकं लिहायची. मला विचारलं नाही तुमचं मत काय. मी त्यांना सांगितलं असं नाही म्हणलं. तसं लिखाण हे फिक्शन जरी असलं तरी हे असं ठरवून मी गोव्याविषयी लिहायचं, गोव्याच्या लोकांच्या विषयी लिहायचं असं नाही होत. ते असं ऑर्गॅनिक पद्धतीनं नॅचरली आलं पाहिजे. तुम्ही राहायचं एक 10-20 वर्ष. म्हणून पॅरिसमध्ये पॅरिसविषयी जे लिहिलेलं होतं चांगलं, जे आता क्लासिक म्हणून अजूनही सर्वाईव्ह होत आहे, जिवंत आहे, ते कुणाचं आहे? ते त्या बाहेरच्या लोकांचं नाही आहे. पॅरिसमध्ये राहणारा मार्शल प्रूस्त होता. इन सर्च ऑफ लास्ट टाइम्समध्ये तो पॅरिसचं वर्णन करतो
किंवा जॉर्जस पेरेक होता, तो पॅरिस शहराचं वर्णन करतो. त्यानं त्या पॅरिस शहराला इमॉर्टल केलं. तर तसाच प्रकारचा गोव्याच्या साहित्याविषयी जर तुम्हाला यायचं असेल तर एक लेखकाचं पुस्तक आमच्या समोरच त्याचं लॉन्चिंग झालं. आता कसं या पुस्तकाचा समारंभ आहे, तर तो लेखक उत्तरेकडून म्हणजे दिल्लीकडून कुठल्या तरी शहरामधून आलेला होता आणि त्याने पहिल्यांदा इथे येऊन कार्निवलचं फ्लोट बघितलं आणि त्या फ्लोटवरती त्याने पुस्तक लिहिलं, कार्निवल अँड द बुलबुल असं काय ते पिली बुलबुल. आता हा तर ते राजा मोमो आणि तर ते लिहिण्याविषयी किंवा तो उत्तरेकडचा माणूस आहे असं काही माझ्या दृष्टीनं असं काही आयडेंटिटीचा प्रिज्युडिसचा विषय नाही. विषय असा आहे की इतक्या फास्ट असं काही लिटरेचरमध्ये म्हणजे फिक्शन किंवा नॉन फिक्शनमध्ये असं होत नाही. दत्तनायकी आहेत बहुतेक. नॉन फिक्शन ते लिहित असताना सुद्धा त्याच्यावर बऱ्यापैकी आपल्याला अनेक गोष्टींचा असा विचार करावा लागतो, आपल्यामध्ये ते मुरावं लागतं आणि ते मुरल्यानंतर आपण खूप लिहित असतो, त्यातलं फार कमी असं पब्लिश करतो. तसं आणि त्यासाठी एक प्रकारची नैतिकता, एक प्रकारची सिन्सिरिटी, कमिटमेंट अशी लागते. सुदैवानं प्रकाश पर्रेकर ह्या आता मला जनरेशन्स कोकणी चळवळीतली फारशी माहिती नाही, पण मी त्याचं म्हणेन की सेकंड किंवा थर्ड जनरेशन जर असेल तर ह्या आधुनिक काळातल्या नवीन जनरेशनमध्ये एवढी सिन्सिरिटी, एवढी ह्युमिलिटी मी प्रकाश पर्रेकरकडे ॲज अ पर्सन सुद्धा वागताना बघतो. तर ही ह्युमिलिटी, ही सिन्सिरिटी ही निश्चितच कोकणी चळवळीला अतिशय प्रेरक आणि पुढे घेऊन जाणारी आहे आणि ती विश्वसाहित्याशी कनेक्ट होणारी आहे. म्हणजे काफकाची जी सिन्सिरिटी आहे ती सिन्सिरिटी मला इथं एक ह्युमन बिईंग म्हणून दिसते. तिसरी एक शेवटची गोष्ट सांगायची होती की गोव्याच्या संदर्भात आता मी गोव्यात 30 ते 35 वर्ष राहतो. प्रकाश पर्रेकरचं ते जे पुस्तक आहे वर्सल, मी वर्षा बुक स्टॉलमध्ये रेवरचं हिंदू घ्यायला जातो आणि गेल्यानंतर तिथं कुठली नवीन पुस्तकं आल्यात बघून मी तिथली पुस्तकं घेतो, लोकल कोणाची आहेत. तर त्याचं मी वर्सल कसं मी पुस्तक घेतो आणि वर्सल पुस्तक मला असं वाटलं की हे देवनागरीमध्ये आणि कोकणीमध्ये म्हणजे आपल्याला लगेच पटकन वाचता येईल. मी वाचायला घेतलं, सुरुवातीलाच मला अनेक शब्द वेगळे वेगळे वाटायला लागले, म्हणजे जे मला कधीच माहीत नव्हते. आणि मला असं वाटायचं की 70मधलं मराठी म्हणजे कोकणी मराठी मला चांगलं समजतं, एक असा एक कॉन्फिडन्स मला होता. आणि तरी ते शब्द सगळे वेगळे वाटायला लागले आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स गेला माझा त्या आपल्याला देवनागरी कोकणी समजते ह्याच्यातला. मग मी असं म्हटलं एकदम असं जाऊन चालणार नाही ते, म्हणून मी काय केलं की संदर्भाने त्याचे शब्द अर्थ घ्यायला लागलो. तर माझ्या लक्षात आलं की भाषाशास्त्राचा माझा तसा एवढा अनुभव नाही आहे, फारसा अभ्यास नाही आहे, पण म्हणजे काही फारशी पण वाटत नाही. म्हणजे 70 म्हणलो आदिलशाच्या अंमलाखाली बराच काळ होतं, हे शब्द कसे वेगळे आणि ह्याने वेगळे आलेले आहेत. अच्छे वाचतानाही 20-25 वर्षापूर्वी मला अनेक शब्द आढळले होते, पण अच्छेपेक्षा इथं खूप त्रास झाला. मग माझ्या लक्षात आलं की लँग्वेजमधली ही व्हरायटी ही प्रचंड असते आणि तो एखादा लेखक त्या भागात वाढलेला, त्याला ते सगळं माहिती आहे, त्याच्यातून ते सहजगत्या ती येते. तर ते तो भाषेतला तो वेगळेपणा हा एक अद्भुत असा वेगळेपणा होता. तर ह्याच संदर्भात मग गोव्यात असताना अनेक ठिकाणी प्रश्न येतात, त्याला आम्ही विचार करतो की बाबा असं काय आहे की गोव्यातल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे सध्याच्या काळात, म्हणजे वर्तमान काळात किंवा भविष्य काळात. तर रिपीटेडली मी काही काळात असं मी म्हणतो की 2 गोष्टी आहेत, तर मी परत सांगतो की सरकारनं नव्हे, लोकांनी गोव्याच्या जनतेला 2 गोष्टी सांभाळून ठेवायच्या आहेत. आता मी गोव्यातला नाही आहे, मी बायला माणूस आहे, मला वाटतं असं, तुम्ही माझ्याशी ॲग्री व्हाल असं काही नाही. एक म्हणजे नेचर आणि दुसरं म्हणजे कल्चर. आता हे कल्चर म्हणजे संस्कृती, तर संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा ऑफकोर्स भाषा, की तुम्ही भाषा निश्चितपणे सांभाळून ठेवलेली आहे, त्याच्याविषयी काय तशी माझी कुठलीच कंप्लेंट नाही, ती ठेवलेली आहे, ती पुढं पुढं उत्तरोत्तर ती वाढत जाईल. नेचरमध्ये निश्चितपणे गोव्यामध्ये ज्या ज्या वेळेला इथल्या नेचरच्या विषय येतो, निश्चितपणे त्याला विरोध होतोय निश्चितपणे, पण तो विरोध इतका पुरेसा नाही आहे की नेचरची जी हानी आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुरण ही क्षेत्रव्यवस्था जी होती ती नदीच्या दोन्ही बाजूने केली झालेली होती. आता त्याला एक साधा
इश्यू लक्षात घ्या की तो प्रदेश ही समजा हजारो वर्षाची परंपरा आहे, पण मेडिवल काळामध्ये ती आदिलशाच्या काळामध्ये उघडली होती. तर नदीच्या दोन्ही काठावरच्या ज्या भागामध्ये ही पुरण शेती, ती मी विचारलं प्रकाश पर्रेकरला, ती अर्धा एकर सुद्धा जमिनीत केली जायची नाही, ती छोटे छोटे असे तुकडे होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे संदेश प्रभुदेसाईच्या लक्षात येईल की त्याचा मालकी हक्क ह्या शेतकऱ्यांच्याकडे कधीच नव्हता, आजही नाही. तोच तिथं वेगळ्या प्रकारची मोकासा नावाची अशी प्रॉपर्टी असायची किंवा आपल्याकडे इतर ठिकाणी किंवा त्याही भागात कमी दाद वगैरे अशा कलेक्टिव्ह कम्युनिटी लँड होल्डर्स होत्या. तर मोकासामध्ये सुद्धा तो ओनर नाही आहे, तो शेतकरी जो आहे. आणि मग आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थेत भाग घ्यायचा असेल तर मग लोक काय म्हणतात की अरे हे अनेक गरीब लोक हे लाचार आहेत. त्यांना त्यातली कारण मीमांसा कळत नाही की केवळ ह्या कलोनियल पद्धतीमुळे ही लाचारी दिसते का, की मी त्याला लाचारी म्हणत नाही, एक आर्थिकता आहे, त्यांना अनेक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावी लागते. तर ही आर्थिकता, लाचारी म्हणत नाही, ही आर्थिकता, हा हेल्पलेसनेस, हा ह्या ओनरशिप नसलेल्या, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा ॲसेट नाही आहे. हे तो शेती असो किंवा नंतर मायनिंगचा काही भागामध्ये, सत्तरीच्या काही भागामध्ये मायनिंगमुळं निश्चितपणे सोबत आली, पण ती सगळ्या भागात नाही आली, सगळ्या भागामध्ये ती आली नाही. आणि आपण जर आपली शेती व्यवस्था ही मूलभूत असं आपण जर मानतो, म्हणजे अजूनही आपल्या देशात 50% लोक शेतीवरती आहेत. गोव्यामध्ये शेतीचं म्हणजे शेती करणाऱ्या लोकांचं पर्सेंटेज आणि शेतीचं जनरल कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीचं हे कमी आहे, निश्चितपणे कमी आहे. तर अशा व्यवस्थेमध्ये ओनरशिप नसणं, म्हणजे इव्हन 70च्या भागामध्ये जे काजूचं पीक घेणारे जे लोक आहेत, ती जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची आहे, ती त्या शेतकऱ्यांच्या मालकीची नाही आहे. तर ज्या व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये दिल्लीमध्ये आपला एक फ्लॅट आहे किंवा मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे, आम्ही सेकंड फ्लॅट गोव्यामध्ये घेतो, पण सेकंड होम सगळ्यांना आवडतं. अशा व्यवस्थेमध्ये हे आपल्या बऱ्याचशा शेती, जुनी शेतीवरती अवलंबून आहेत, ह्यांची ते जे कष्ट करत असतात त्याच्याशी त्यांची ओनरशिप नाही. तर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि शिफ्टिंग कल्टिवेशन मी जसं ऐकलं त्यानुसार जवळजवळ 1970 पर्यंत, 70च्या, कारण 70चा हा भाग हा सह्याद्रीचा फुटील, म्हणजे सह्याद्रीचा पायथा असं म्हणतो, सह्याद्रीच्या पायथ्याच्या ह्या प्रदेशात शिफ्टिंग कल्टिवेशन हे वर्षानुवर्ष चालूच होतं. त्यांनी सांगितलं त्यानुसार त्या घरातला जो कर्ता पुरुष होता तो 3-3, 4-4 महिने बाहेर असायचा. तर ह्यातला महत्त्वाचा भाग मला शेवटचा एवढंच सांगायचं आहे की ह्या ट्रान्झिशनच्या ह्या व्यवस्थेचं डॉक्युमेंटेशन हे नॉर्मली नॉन फिक्शन करतं, पण सुदैवानं आणि योगायोगानं चांगल्या पद्धतीनं एक फिक्शन रायटर, एक साहित्यिक ह्याचं डॉक्युमेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं, आत्मीयतेनं, प्रेमानं करतोय. आणि ह्या डॉक्युमेंटरीशी आपण निश्चितच रिलेट होऊ. आता ही पुरण ही व्यवस्थाही नाहीशी झालेली आहे आणि आनंदाची, आणि माझ्या दृष्टीने पर्सनली मला त्यातला दिसणार असं की आजच्या पिढीतल्या ह्या मॉडर्न टाइम्समधला हा तरुण लेखक जो तसा व्यवस्थेचा भाग आहे, म्हणजे तो बहुतेक युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवतात. नॉर्मली तुम्ही युनिव्हर्सिटीत शिकवायला लागला किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागला की तुम्ही व्यवस्थेचा भाग असता, आणि मग फार एवढी सेन्सिटिव्हिटी बाहेरच्या जगाची उरत नाही, तरी त्यांनी ती जिवंत ठेवलेली आहे. त्यामुळे मला आशा आहे की मला जे वाटतं इथला नेचर आणि कल्चर आपण जपायला पाहिजे, तो निश्चितच इथली समाज, इथली व्यवस्था आणि इथले साहित्यिक जीवन ठेवते. थँक्यू.